Praise the Lord. Hallelujah. धन्यवाद यीशु, धन्यवाद यीशु. Praises. Glory to God, glory to God. धन्यवाद, धन्यवाद यीशु, धन्यवाद. धन्यवाद हो प्रभु जी. Hallelujah. Welcome in the name of our Lord and Savior Jesus Christ. We want to thank the Lord for this wonderful opportunity. We also want to thank Brother Manoj, Sahu and family, Azadi International Page for giving this opportunity to share our testimony, share our hearts, what God has done in our life. प्रभूने आमच्या जीवनामध्ये ज्या गोष्टी केलेल्या आहेत त्या सांगण्याकरिता ही जी संधी प्रभूने आम्हाला दिलेली आहे ब्रदर मनोज साहू आणि इंटरनॅशनल आझादी इंटरनॅशनल पेजच्या द्वारे त्यांच्या मनापासून आभार मानतो. स्तुती करूया, आराधनेच्या द्वारे आपण आजच्या या सेशनची सुरुवात करूया. हालेलुया. धन्यवाद हो प्रभूजी. Hallelujah. Glory to God. Thank you, Jesus. Glory to God. Thank you, Jesus. Praise God. जीना मेरा
मेरा मसीहा है, मरना उसको पाना है, हर एक धड़कन उसकी है, हर सांस उसकी महिमा है, हर एक धड़कन उसकी है, हर सांस उसकी महिमा है। जीना मेरा मसीहा है, मरना उसको पाना है। जीना मेरा मसीहा, मरना उसको पाना है, मरना उसको पाना है, मरना उसको पाना है। Thank you Jesus, thank you Lord, hallelujah. धन्यवाद यीशु, धन्यवाद प्रभु जी, hallelujah. प्रभूच्या नावाला मी धन्यवाद देतो या सुंदरशा संधीबद्दल प्रत्येकवार की त्या जिवंत देवाचं गौरव जीवनाच्या द्वारे करण्याकरिता ही संधी दिलेली आहे. I want to thank the Lord for this wonderful opportunity that He has given. One more opportunity to glorify Him. He is a good God and He has done so many good things in my life, in our life, and we want to thank the Lord for that. I especially want to thank the Lord for that He had chosen me to serve Him. मी प्रभूला धन्यवाद देतो की प्रभूनं माझी निवड केली त्याची सेवा करण्याकरिता, त्याची आराधना करण्याकरिता, आणि त्याबद्दल मी त्या जिवंत देवाला धन्यवाद देतो, त्याचे उपकार मानतो. प्रभूला धन्यवाद देतो, प्रभूला धन्यवाद देतो. हालेलुया. थँक यू जीसस. हालेलुया, हालेलुया. थँक यू लॉर्ड, थँक यू लॉर्ड. Well, regarding my life, there are so many things I want to tell today. The testimony how I came to know the Lord. It wasn't dramatically changed because I was born in a Christian family. I was born in pastor's family, and my parents, they were serving the Lord, so there wasn't really much dramatic change. माझा जन्म ख्रिस्ती कुटुंबामध्ये झाला आणि माझे आई वडील प्रभूमध्ये असल्यामुळे मला अचानक रीतीने किंवा काहीतरी मोठा चमत्कार घडून ख्रिस्ताची ओळख झाली असं अजिबात नाही. आई वडील ख्रिस्ती होते आणि लहानपणापासूनच देवाच्या वचनामध्ये त्यांनी मला वाढवलं किंवा देवाच्या वचनाच्या द्वारे त्यांनी मला मार्गदर्शन केलं, आणि त्यामुळं फार मोठा बदल झाला आणि फार मोठी गोष्ट घडली, आणि मग मला प्रभू कळाला किंवा मला ख्रिस्त समजला असं अजिबात नाही. थोडक्यामध्ये माझ्या जीवनामध्ये ख्रिस्ताची ओळख झाली ती माझ्या आई वडिलांमुळे, त्यांच्या सेवेमुळे, त्यांची सेवा पाहून. In short, I came to know about Christ because of my parents, because of their sacrifices, because of their teaching. It wasn't a dramatic change, but still I had to give my life to Jesus. Many times we think, being pastor kid, being born in a Christian family, it is easy to accept Christ. No, there are so many people who born in a Christian family, who knows Christ since their childhood, but they haven't accepted Christ. बरेचसे लेकर आम्हाला पाहायला मिळतात जे ख्रिस्ती कुटुंबामध्ये जन्माला आलेले आहेत. ख्रिस्ती कुटुंब त्यांच्या जीवनामध्ये त्यांना लाभलेलं आहे, शिक्षण लाभलेलं आहे, परंतु ख्रिस्ताचा स्वीकार त्यांनी अजून केलेला नाही. I had to give my life personally to Christ. मला माझं स्वतःचं जीवन ख्रिस्ताला द्यावं लागलेलं आहे. आणि आज ज्या प्रकारे मी सांगितलं की लहानपणापासून देवाच्या वचनाचं शिक्षण मिळालं, त्यामुळं एवढा मोठा चेंज नव्हता, परंतु वैयक्तिकरित्या जोपर्यंत मी ख्रिस्ताला माझं जीवन दिलं नाही तोपर्यंत माझ्या जीवनामध्ये ख्रिस्ताची ओळख खऱ्या अर्थाने झाली नाही. I always remember the day I gave my life to Jesus. It was 23rd December
1991, when I was 11 years old. 23rd December is my sister's birthday, and we were there to celebrate her birthday. We gathered together, all of us. There were several children. They were together, and we were coming together to worship the Lord. My dad was a preacher, and he was preaching from Matthew chapter 25 about 5 wise and 5 foolish. And girls. And as he was preaching, he preached and said, those who do not have a Spirit of God, they not belong to Him. मला अजूनही आठवतं 23 डिसेंबर 1991 रोजी मी 11 वर्षाचा असताना आम्ही माझ्या बहिणीच्या वाढदिवसानिमित्ताने एकत्र जमलेले असताना त्या ठिकाणी देवाच्या वचनातून माझे वडील बोलत होते, बिशप साहेब बोलत होते, आणि ते मध्य कृषी वर्तमान 25व्या अध्यायामधून 5 शहाणे आणि 5 मूर्ख कुमारी यांच्याविषयी संदेश देत होते. आणि ते संदेश देत असताना त्यांनी ज्यावेळेला सांगितलं की ज्याला ख्रिस्ताचा आत्मा नाही तो ख्रिस्ताचा नाही, त्यावेळेला अंतःकरणाला एक चुरचूर लागली, अंतःकरणाला एक टोचणी लागली की जर मला ख्रिस्ताचा आत्मा नाही तर मी ख्रिस्ताचा नाही. My heart started beating that time. I felt, what is happening? If I do not have a Spirit of God, I not belong to Him. It is not just enough to born in a Christian family. It is not just enough to know about Christ. It is not just enough to read the Bible. But to have His Holy Spirit and to have an intimacy with the Lord, that is very important. To know Him personally, that is very important. ख्रिस्ताला जाणणं, ख्रिस्ताला ओळखणं, ख्रिस्ती कुटुंबामध्ये जन्म घेणं, बायबल वाचणं, प्रार्थना करणं एवढंच पुरेसं नाही. मला वैयक्तिकरित्या ख्रिस्ताचा तारणारा म्हणून स्वीकार करणं गरजेचं आहे. वैयक्तिक माझं जीवन ख्रिस्ताला देणं गरजेचं आहे, हे त्या दिवशी मला लक्षात आलेलं आहे. मी रडू लागलो, मी ओरडू लागलो, मी त्या ठिकाणी प्रार्थना करू लागलो की प्रभू मला तुझा व्हायचं आहे, मला तू माझ्या जीवनामध्ये हवा आहेस, माझं अंतःकरण मला तुला द्यायचं प्रभू. आणि मी त्या ठिकाणी पश्चाताप करू लागलो, ओरडू लागलो, जिवंत देवाजवळ मी प्रार्थना करू लागलो की प्रभू तुझ्या आत्म्याने तुम्हाला भर. Lord, give me your Holy Spirit. I was crying out to the Lord and I was shouting and I was asking Lord to fill me with His Holy Spirit. So many things, so many children were there along with me. My brothers and my sisters, we were all praying because everybody was convicted on that day. And they started praying, crying out to the Lord. They were asking Lord to fill them with the Holy Spirit. And I still remember the small voice came into my ear and said, stood up, start speaking in tongues, stood up. I thought there was a pastor beside me. There were several pastors were there, and I thought somebody is trying to tell me. My eyes were closed. It was, my eyes were full of tears. Tears were running out of my, eyes. I could not open my eyes, but I could hear the clear voice, stood up. I stood up on my knees. I got down on my knees and I started praying. I started shouting out, started speaking in tongues, and God filled me with His Holy Spirit. मला अजूनही आठवतं आम्ही प्रार्थना करत असताना प्रभू येशू ख्रिस्ताने जाणीव करून दिली. प्रभू येशू ख्रिस्ताने पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने जाणीव करून दिली, चुकांची जाणीव करून दिली, पश्चाताप करावा याची जाणीव करून दिली. आणि डोळे बंद करून रडून प्रार्थना करत असताना कानामध्ये हळूवार आवाज आला की उठ उठ उठ. आणि मी गुडघ्यावरती आलो. खाली आम्ही मांडीवर प्रार्थना करत बसलेलो. गुडघ्यावरती आलो आणि ओरडून प्रार्थना करू लागलो. प्रभूने पवित्र आत्म्याच्या द्वारे स्पर्श केला. I started speaking in tongues. There were several hours I think we were speaking in tongues. काही तास आम्ही अन्य भाषेमध्ये प्रार्थना करू लागलो. God filled us with His Holy Spirit. There were several kids there who got filled with the Holy Spirit and got the power
power from above. Since that day, 23rd December 1991, my life was totally changed. 23 डिसेंबर 1991 नंतर माझं जीवन बदलून गेलं. मी माझं जीवन ख्रिस्ताला समर्पित केलं. Personally, I came to know about Christ. I started reading His Word. I started meditating on His Word. I started praying. I started praying for others. In fact, in that small age, 11 years old, I started praying for others. And wherever I go and lay hands, not just me, but there were other brothers and sisters who were with me. And wherever we went, we prayed for the people. God started filling those people with the Holy Spirit. They started praying. Even we used to, as a child, we used to give the challenge to the people. If we pray for you, you will get filled with the Holy Ghost. And exactly same thing used to happen. We used to challenge people that commit yourself in a prayer and we will lay our hands upon you and you will get filled with the Holy Spirit. That was a great experience. चांगला अनुभव मला त्यावेळेला पवित्र आत्म्याच्या द्वारे आला. पवित्र आत्म्याने आम्ही भरलो आणि वेगवेगळे लहान लेकर आम्ही 11 वर्षाचे, 11, 10, 9 वर्षाचे लेकर. आणि आम्ही इतरांना आव्हान करायचं की जर तुम्ही प्रार्थना कराल आणि जर आम्ही तुमच्यावरती हात ठेवून प्रार्थना करू तर तुम्ही पवित्र आत्म्याने भराल. आणि आम्ही चॅलेंज करून त्या ठिकाणी लोक पवित्र आत्म्याला देव त्यांना भरत होता. आम्ही प्रार्थना करत होतो. सामर्थ्य त्या ठिकाणी दिसून येत होतं. कितीतरी दिवस आम्ही प्रार्थनेमध्ये वेळ घालवला, उपवासामध्ये वेळ घालवला. बाप्तिस्मा आम्ही त्या ठिकाणी पाण्याने घेतला आणि आपलं जीवन ख्रिस्ताच्या हाती समर्पित केलं. त्या दिवशी जे लेकर पवित्र आत्म्याने भरली, मला असं वाटतं की त्यापैकी सर्वच सेवेमध्ये आहे. सर्वच सर्व देवाची सेवा करत आहे. And I want to tell you that night, those who got filled with the Holy Spirit, most of them, I would say, all of them, are in the ministry and serving the Lord. When God touches you, your life dramatically changes. ज्यावेळेला देव तुम्हाला स्पर्श करतो त्यावेळेला तुमचं जीवन पूर्णपणे बदलून जातं. And I've experienced that on that day, that night. We did not have a big birthday celebration like we do nowadays. Even that day we did not have a proper cake to cut. But we were gathered together to pray. We gathered together to ask the Lord to fill us with the Holy Spirit. God miraculously changed the situation. प्रभूनं अद्भुतरित्या परिस्थिती बदलून टाकली. प्रॉपर केक देखील त्या ठिकाणी काम करता नव्हता. परिस्थिती तशी नव्हती. परंतु प्रभूला धन्यवाद असो की त्या रात्री आम्ही एकत्र प्रार्थना करण्याकरिता बसलो. एकत्र येऊन देवाला धन्यवाद देण्याकरिता बसलो. वचनाच्या द्वारे जी सेवा झाली त्यावेळेला अंतःकरणाला चुरचूर लागली आणि आम्ही त्या जिवंत देवाजवळ मागितलं, प्रभू तू पवित्र आत्म्याने भर. आणि प्रभू येशू ख्रिस्ताला पवित्र आत्म्याने भर. त्या दिवशी त्या रात्री आमचं जीवन आम्ही प्रभूला समर्पित केलं. मी माझं जीवन वैयक्तिकरित्या प्रभूला समर्पित केलं आणि प्रभूला म्हटलं की प्रभू मला तुझी सेवा करायची आहे. मला तुझी सेवा करायची आहे. मला तुझं काम करायचं आहे प्रभू. जगातल्या गोष्टीपेक्षा प्रभू मला तुझ्याकडून आशीर्वाद पाहिजे, तुझ्याकडून फेवर पाहिजे. त्यावेळेला प्रभूने मला एक वचन दिलं. योहान सुसमाचार 12 अध्याय आणि 26 वचन. When I asked the Lord, I want to serve you. I said, Lord, I want to commit myself to serve you. I do not want the worldly thing. I want you in my life. I want to serve you, Lord. And I gave my life to Jesus and asked Him to help me to serve you. And God gave me the verse in John chapter 12, verse 26, which says, जर कोणी माझी सेवा करी तर त्याने मला अनुसरावे, म्हणजे जेथे मी आहे तेथे माझा सेवकही असेल. जो कोणी माझी सेवा करील तर पिता त्याचा मान करेल. One who will serve me, my Father will honor him. That is the verse I got from God. I said, yes, Lord, I want to serve you because I want honor from you, not from this world.
मला प्रभू तुझी सेवा करायची इच्छा आहे. मला तुझ्याकडून मान पाहिजे, मला तुझ्याकडून सन्मान पाहिजे. मला या जगातला सन्मान नको आहे. आणि मी माझं समर्पण ख्रिस्ताच्या हाती करून प्रभूला म्हटलं की मला तुझी सेवा करायची. With these words, I started praying. I started asking the Lord, Lord, I want to serve you. I want to get trained. मला तुझी सेवा करायची प्रभू, मला वचनामध्ये प्रशिक्षित होण्याची इच्छा आहे. And I knew that I want to go to Bible college since my childhood. When I gave my life to Jesus, I knew I want to go to Bible college. So I started writing those notes on my personal diary, or I didn't have a personal diary, but it was just a notebook that when I started writing that God will send me to Bible college. God will send me to a Bible college, a nice Bible college. I started writing those things in my book. We had a Bible college in Latur. And I remember when I used to attend the classes here, I used to write down, God has a better plans for my life. God has greater plans for my life. And I still have those writings in that book, in that notebook, where I wrote the things that God is going to send me somewhere where I get the great opportunity to learn the Word of God. When I look back to those things, I still remember, I used to write down those things on a notebook. मी काही गोष्टी नोटबुक वरती लिहित होतो. लातूरमध्ये आपलं स्वतःचं बायबल कॉलेज सुरू झालं. बिशप साहेबांनी बायबल कॉलेज चालू केलं आणि त्या ठिकाणी एकत्र येऊन आम्ही वचनाचं शिक्षण घेत असताना मी नोटबुक वरती, वहीवरती लिहित होतो की प्रभू मला कुठेतरी चांगल्या बायबल कॉलेजला पाठवणार आहे, ज्या ठिकाणी उत्तम शिक्षण मला मिळणार आहे, उत्तम संधी मला मिळणार आहे. आणि मी माझ्या वहीवरती ते लिहून काढलेलं आहे. In early 1999, 98, late 98, early 99, 1998च्या शेवटी आणि 99च्या सुरुवातीला या गोष्टी मी केल्या. शिक्षण समाप्त केलं आणि लिहून लागलो पुस्तकावरती. देवाचा अभ्यास करायचा आहे, वचनाचा अभ्यास मला करायचा आहे. या गोष्टी मी त्या पुस्तकावरती लिहू लागलो. आणि मला अजूनही आठवतं की ज्या वहीवरती लिहिलेल्या गोष्टी आहेत त्या माझ्या जीवनामध्ये पूर्ण झालेल्या आहेत. मी प्रभूला सांगत होते की प्रभू मला बायबल कॉलेजला जायचं आहे, माझा मार्ग मोकळा कर. 1 महिन्याच्या ट्रेनिंगसाठी रायकोटा या ठिकाणी मला पाठवण्यात आलं. And that was my trial. Because my mom and dad were going to New Zealand for the mission trip. They went for a mission trip in 99. I was sent to Raikota near Bangalore in Elim worship center where I went to learn the keyboard. I knew it before, but still, just for an experience, they sent me. Because before that, I never went away from the home. त्याच्या अगोदर मला घरात मी कधीच बाहेर गेलो नव्हतो. 1999 साली बँगलोर या ठिकाणी रायकोटा इलिम बायबल कॉलेज या ठिकाणी, इलिम वर्शिप सेंटर त्या ठिकाणी आम्हाला पाठवलं. मी त्या ठिकाणी गेलो. 1 महिन्याचं ते ट्रेनिंग होतं. 500 रुपये फीस फक्त होती 1 महिन्याची. 500 rupees was the charge there. Now I know it is in thousands. 6,000 or 7,000, I don't know, maybe 10,000. It was 500 rupees fees only. And I still remember we were about 250 boys and 300 girls were there studying in Raikota. So many great preachers, so many men of God were there together with me. One of that was Vijay Mallar. Reverend Vijay Mallar was there with me. Pastor Vijay Belala was there with me. And so many others, great men of God were there in 99. We were there learning the worship, how to worship the Lord. But for me it was just a trial basis to go there and see if He lives
माझ्यासाठी फक्त ट्रायल बेसिस वरती मला त्या ठिकाणी पाठवण्यात आलं, याकरिता, हे सांगण्याकरिता, पाहण्याकरिता की हा घरापासून दूर राहू शकतो की नाही. कारण एकत्रित कुटुंबामध्ये वाढल्यामुळं लहानपणापासून कुटुंबाने काळजी घेतली, कुठेही बाहेर जाऊ दिलं नाही, कुठल्याही गोष्टीमध्ये इन्व्हॉल्व होऊ दिलं नाही. 7च्या अगोदर, 7च नाही 6च्या अगोदर घरामध्ये आम्ही असणं गरजेचं आहे. कुठेही घराच्या बाहेर जायचं असेल तर सांगितल्याशिवाय जाण्याची परवानगी नव्हती, एकट्याला जाण्याची परवानगी नव्हती. बिशप साहेब कडक होतेच, त्याहीपेक्षा डॉक्टर प्रभुदास दुत्ते आमचे चुलते अंकल ते कडक होते, आणि वेगवेगळे आमचे चुलते योसेफ दुत्ते असते, वेगवेगळे चुलते आमचे त्या ठिकाणी कडक होते आणि आमच्यावरती नजर ठेवण्याकरिता होते. आणि मग कधी बाहेर जाता आलं नाही, कधी बाहेर जाण्याची संधी मिळाली नाही, कुटुंबापासून दूर कधीच त्यांनी आम्हाला केलं नाही. पण 1999 मध्ये रायकोट या ठिकाणी पाठवल्यानंतर त्या ठिकाणी आम्ही, मला ट्रायल बेसिस वरती पाठवण्यात आले की हा राहू शकतो की नाही. अवघड होतं का तिथली परिस्थिती. कुटुंबापासून पहिल्यांदा घरातून बाहेर जाणे 19 वर्षाचा झाल्यानंतर, त्याच्या अगोदर नाही, 19 वर्षाचा झाल्यानंतर घराच्या बाहेर जाण्याची संधी मिळाली. 1 महिना त्या ठिकाणी राहण्याची संधी मिळाली, वचनातून शिकण्याची संधी, वेगवेगळ्या लोकांना भेटण्याची संधी, देवाच्या आराधना कशी करायची हे शिकण्याची संधी त्या ठिकाणी मिळाली. कठीण समय वाटला, 1 महिना त्या ठिकाणी राहणं कठीण वाटत होतं, कुटुंबापासून वेगळं. परंतु मला माहित होतं की देवाची इच्छा योजना माझ्यासाठी चांगल्याकरिता आहे, चांगल्याकरिता आहे. प्रार्थना करत होतो, मी प्रार्थना करत राहिलो, देवाने मार्ग मोकळे केले. अवघड समयामधून, प्रश्नामधून देवाने त्या ठिकाणी मदत केली. त्यावेळेला राहण्यासाठी सहाय्य केलं, पुरवठा केला. आणि त्या ट्रेनिंग नंतर ज्यावेळेला माझे आई वडील न्यूझीलंड या ठिकाणी सेवा करत होते, सेवेसाठी गेले. न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया या ठिकाणी त्यांनी देवाची सेवा केली. आणि त्या ठिकाणी सेवा करत असताना न्यूझीलंड मध्ये फेथ बायबल कॉलेज तवरंगा या ठिकाणी विजिट साठी ते गेले. इट वॉज द फर्स्ट टाइम विजिट फॉर देम, फॉर माय पेरेंट्स. दे वर विजिटिंग न्यूझीलंड अँड ऑस्ट्रेलिया फॉर द मिनिस्ट्री पर्पज, एंड दे वेंट to Faith Bible College to visit there and talk to the student. And as my dad was preaching there, and as my dad was sharing, he shared about me to the principal. त्या ठिकाणी सेवा करत असताना त्यांनी प्रिन्सिपल सांगती माझ्याविषयी सांगितलं, आणि हे सांगितलं की माझ्या मुलाला बायबल कॉलेजला जायची इच्छा आहे. जर या ठिकाणी त्याचा मार्ग मोकळा होत असेल तर तुम्ही प्रार्थना करा. विदिन अ शॉर्ट टाइम प्रिन्सिपल एक्सेप्टेड मी and said, yes, we will accept your son in our Bible college and we will give him the scholarship to come and study with us. Let me tell you one thing. Sometimes people think, oh, he got the scholarship and that's why he went there. Let me tell you, that wasn't a scholarship from the principal. But God miraculously opened the door for me to go and study there because he heard my prayers. And as I was writing on my notebook, and I was telling God that I want to go and study in the beautiful country, I still have those writings. Before I went to Bible college, before I went to study the Word of God, I still have that writing that God is going to send me in a wonderful place where I'm going to learn the Word of God. तुम्हाला सांगू इच्छितो की न्यूझीलंड मध्ये त्या ठिकाणी प्रिन्सिपलने सांगितलं की आम्ही बिशप वायन दुत्ते तुमच्या मुलाला आम्ही बायबल कॉलेजमध्ये एक्सेप्ट करतो, त्याला स्कॉलरशिप आम्ही प्रोव्हाइड करण्याचा प्रयत्न करतो. देवाचं वचन शिकण्याची संधी त्यांना आहे, ते या ठिकाणी येऊ शकतात. आणि मी तुम्हाला हे सांगत आहे की देवाने प्रार्थना ऐकली, अद्भुतरित्या देवाने त्या ठिकाणी पुरवठा केला. स्कॉलरशिप त्यांच्याकडून मिळाली असं मला वाटत नाही. प्रभूने माझी प्रार्थना ऐकली आणि माझी स्कॉलरशिप त्या जिवंत देवाने पुरवून दिली.
बऱ्याच लोकांना असं वाटतं की स्कॉलरशिप मिळाल्यामुळे शिक्षण घेतलेलं आहे, तिथे गेलेले आहेत. नाही, प्रभूने तो पुरवठा केला आणि अद्भुतरित्या प्रभूने तो पुरवठा केलेला आहे. प्रभूला माहिती आहे काय आमची गरज आहे. प्रभूला माहिती आहे, त्याला ठाऊक आहे आमच्या गरजा ज्या आम्ही लिहून काढत आहोत, आम्ही देवाला मागत आहोत, त्या देवाला ठाऊक आहे, ते प्रभूला माहिती आहे. त्या गोष्टी देवाने माझ्या जीवनामध्ये पुरवठा केला. जुलै महिन्यामध्ये, मे महिन्यामध्ये रायकोटा आणि जुलै महिन्यामध्ये न्यूझीलंड, अशा प्रकारचा प्रवास माझा त्या ठिकाणी झाला. न्यूझीलंड देशामध्ये जाण्याची संधी मिळाली, बायबल कॉलेज त्या ठिकाणी करण्याची संधी मिळाली, देवाचं वचन त्या ठिकाणी शिकण्याची संधी मिळाली, उत्तम शिक्षण त्या ठिकाणी मिळालं, चांगली फेलोशिप त्या ठिकाणी मिळाली, वचनाच्या द्वारे वाढण्याची संधी दिली. आणि हे सर्व कशामुळे माहिती का? त्या जिवंत देवानं पुरवठा केला, प्रभूने महारीतीनं पुरवठा केल्यामुळे. गॉड ओपन द ग्रेट डोर्स टू गो अँड स्टडी देअर, टू लर्न ग्रेट थिंग्स. इट वॉज अ डिफरंट कल्चर टोटली, बट गॉड वॉन्टेड टू टीच मी समथिंग फ्रॉम दॅट एज वेल. संपूर्णपणे दुसरी संस्कृती त्या ठिकाणी होती, पण प्रभूनं त्या ठिकाणामध्ये काही गोष्टी शिकवल्या, because he was preparing me for future. And let me tell you, brothers and sisters, whatever you are going through now, even if you are praying and things are not happening in your life, let me tell you, the situation that you are going through, God is preparing you for the future. ज्या परिस्थितीमधून तुम्ही चाललेले आहात, त्या परिस्थितीमध्ये देव तुम्हाला तयार करत आहे तुमच्या भविष्याकरिता, तुमच्या चांगल्या गोष्टी करिता. माझ्या जीवनामध्ये मला ते लक्षात आलं की प्रभू, आता मला लक्षात येते की प्रभूने मला त्या दिवसामध्ये सेवेकरिता तयार केले. वेगवेगळ्या देशामध्ये देवाची सेवा करण्याकरिता देवाने मार्ग मोकळे केले. पहिल्यांदा विमानात बसलो आणि तिथे 15 तासाचा प्रवास, न्यूझीलंड, फार लांबचा प्रवास. प्रभूने त्यामध्ये सहाय्य केलं, मदत केली, शिक्षण घेण्यासाठी मदत केली. जिवंत देवाच्या नावाला मी धन्यवाद देतो. आणि हे फक्त आणि फक्त प्रार्थनेमुळे शक्य झालेलं आहे. ज्या गोष्टी देवाजवळ मागितल्या, the things that I have asked to the Lord, God has provided in His time, not in my time, but in His my time. But when I desire a good thing, when I desire great things for to serve Him, for His kingdom, God provided this thing in my life. Remember this thing. I did not ask for myself. I did not ask for, to enjoy there, but I asked Lord to give me so I can serve you. And that's why I believe. त्यामुळे मला असं वाटतं की देवानं ही संधी दिली की मी तयार व्हावं, कारण देवाची सेवा अधिक रीतीनं पुढं नेता यावी. बिशप साहेबांनी महान रीतीचं कार्य केलं आणि माझ्यावरती ती फार मोठी जबाबदारी होतीच, आहे देखील. मी त्या जबाबदारीपासून अजून सुटलेलो नाही. ती जबाबदारी पुढे चालवत राहणंच गरजेचं आहे. जी सेवा त्यांनी चालू केली, ज्यावेळेला मी न्यूझीलंडमध्ये ग्रॅज्युएट होत होतो, ग्रॅज्युएशन ज्यावेळेला झालं त्यावेळेला एक भीती मनामध्ये होती की लोकांचं एक्सपेक्टेशन भरपूर आहे, गेल्याबरोबर सेवा मोठी आहे, लोक त्या ठिकाणी भरपूर रीतीनं अपेक्षा बाळगून आहे. आणि मी जर अपेक्षेला पूर्ण झालो नाही तर, मी जर अपेक्षा पूर्ण करू शकलो नाही तर, या गोष्टीची भीती मनामध्ये होती. परंतु प्रार्थना आणि पवित्र आत्म्याची संगती सोबत होती. जिवंत देवाचं वचन सांगते की त्यांना आम्हाला प्रीतीचा, अनुशासनाचा आणि धैर्याचा आत्मा दिलेला आहे. तो आम्हाला सामर्थ्याचा, प्रीतीचा आणि अनुशासनाचा आत्मा त्याने आम्हाला दिलेला आहे. आणि तो पवित्र आत्मा माझ्या सोबत होता, तो मला चालवत होता आणि तो मला चालवतो. म्हणूनच आजपर्यंत ज्या गोष्टी मी करत आलेलो आहे किंवा केलेल्या आहेत, त्यामध्ये जिवंत देवानं मला सहाय्य पुरवलेलं आहे. हालेलुया. आणि निश्चित जीवन पुढे देखील तो सहाय्य पुरवणार आहे.
पण एक गोष्ट मी माझ्या साक्षीच्या द्वारे सांगू इच्छितो की प्रार्थना आणि पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन याच्याद्वारे बऱ्याचशा गोष्टी माझ्या जीवनामध्ये पूर्णत्वास आलेल्या आहेत. जर आम्हाला आमच्या जीवनामध्ये चांगल्या गोष्टी देवाच्या सेवेशी आम्ही आमच्या अंतःकरणामध्ये चांगल्या इच्छा बाळगतो आणि प्रार्थनापूर्वक आम्ही देवाजवळ ते मागत आहोत, देव त्याचा पुरवठा केल्याशिवाय राहणार नाही. देव त्याच्या त्या गोष्टीचा पुरवठा आमच्या जीवनामध्ये करतो म्हणजे करतो. चांगल्या गोष्टी तो आमच्या जीवनामध्ये आणतो म्हणजे आणतो. बायबल कॉलेजवरून ग्रॅज्युएट होऊन आल्यानंतर भारतामध्ये आल्यानंतर 6 महिन्यामध्ये विवाह झाला, लग्न झालं आणि मी आणि शारोन दोघंही सेवेमध्ये आम्हाला पुढे जाण्याकरिता संधी मिळाली. लेकरांमध्ये सेवा करण्याची संधी सुरुवातीच्या काळामध्ये मला आठवतं की आम्ही लहान लहान लेकरांमध्ये सेवा करत होतो. वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन लेकरांचे कॅम्प्स, चिल्ड्रन्स क्लब आम्ही चालवत होतो आणि त्यांच्यामध्ये सेवा आम्ही सुरुवात केली. वचनामध्ये त्या ठिकाणी लेकरांना वाढवण्यासाठी प्रयत्न केला, मोकळीकता देण्यात आली, जा सेवा करा आणि आम्ही सेवा करण्यासाठी सुरुवात केली. वचनाची सेवा लेकरांना गीतांच्या द्वारे, वचनाच्या द्वारे, बायबल स्टोरीच्या द्वारे सुवार्ता सांगण्यासाठी देवाने तयारी केली. त्यामुळे या गोष्टी स्टेप बाय स्टेप जीवनामध्ये माझ्या झालेल्या आहेत. बायबल कॉलेज असेल, सेवेची सुरुवात असेल, एक एक पायरी देवानं जीवनामध्ये दिलेली आहे, जी पार करत मी पुढे निघालो. आशीर्वाद देवाने त्या सेवेमध्ये दिला, आशीर्वाद देव देत गेला. लेकरांची सेवा, चर्च मधील सेवा, साक्षीच्या द्वारे सेवा करण्याचा प्रयत्न करू लागलो. पण एक गोष्ट सांगू इच्छितो की बायबल कॉलेज करून आलं म्हणजे सर्व प्रकारचं ज्ञान मिळतं असं नाही. जोपर्यंत तुम्ही वैयक्तिक बायबलचा अभ्यास करत नाही तोपर्यंत तुम्हाला आणि मला ज्ञान मिळू शकत नाही. पवित्र आत्मा जोपर्यंत शिकवत नाही तोपर्यंत आम्हाला देवाच्या वचनाचं ज्ञान मिळू शकत नाही. आणि म्हणून त्या दिवसामध्ये सेवा चालू केली. प्रभावी संदेश तेवढे होत नव्हते कारण नौका सेवेमध्ये असल्यामुळे आणि वैयक्तिकरित्या तेवढा जास्त डीप नॉलेज वैयक्तिकरित्या नसल्यामुळं प्रभावी संदेश नव्हते. पवित्र आत्मा सोबत होता, सेवेची संधी होती, देवाने मदत केली. ज्या प्रकारची सेवा व्हायला पाहिजे किंवा ज्या प्रकारे संदेश व्हायला पाहिजे, ज्या प्रकारे लोकांपर्यंत पोहोचायला पाहिजे त्याचं जाणीव तेवढी नव्हती, तेवढी माहिती नव्हती. आणि मग लोक बोलू लागले. मला अजून आठवतं एक व्यक्ती या प्रकारे बोलला की बिशप साहेबांचं कोणतंच लेकरू बिशप साहेबांसारखं होऊ शकत नाही. ते खरं आहे, बिशप साहेबांसारखं होणं तर शक्य नाही, परंतु कोणी सेवा हाती घेईल अशा प्रकारे कोणी विशिष्ट भक्कम दिसत नाही असा एक व्यक्ती, जवळचा व्यक्ती बोलतो. आणि मी ते पॉझिटिव्हली घेतलं. बरेच लोक ज्यावेळेला नकारार्थी आपल्या जीवनामध्ये कोणी बोलतं त्यावेळेला आपण ते नकारार्थी घेतो आणि त्या व्यक्तीचा तिटकारा करायला लागतो. ही गोष्ट माझ्या जीवनामधून मी शिकलो की तिटकारा करण्यापेक्षा, राग करण्यापेक्षा त्या गोष्टीतून शिकण्यासारखं काय आहे ही गोष्ट मी माझ्या जीवनामध्ये शिकलो. सुरुवातीच्याच काळापासून देवदयेने मला ते सहनशीलतेचा आत्मा त्यावेळेला पासून देवाने दिला. सगळ्याच गोष्टी सहनशील आहे असं नाही, पण मला निश्चित त्यावेळेला राग आला थोडासा, पण मी ते पॉझिटिव्हली घेतलं. ज्या व्यक्तीने ते बोललं की बिशप साहेबांचा कोणताच मुलगा सेवा पुढे चालवेल असं वाटत नाही किंवा तेवढा प्रभावी दिसत नाही, आणि मी ते पॉझिटिव्हली घेतलं आणि स्टार्ट प्रेइंग अगेन. मी प्रार्थना करायला सुरुवात केली की प्रभू, जी सेवा तू बिशप साहेबांना दिलीस ती पुढे चालू ठेवण्याकरिता प्रभू तुम्हाला सहाय्य कर, तुम्हाला मदत कर, पवित्र आत्म्याने मार्गदर्शन कर. आणि मला अजूनही आठवतं की मी प्रेषितांच्या कृत्यावरती अभ्यास करायला सुरुवात केली. आणि आय रिकमेंड ईच अँड एव्हरी वन ऑफ यू, मी प्रत्येकाला तुम्हाला रिकमेंड करतो प्रेषितांच्या कृत्याबद्दल वाचा. प्रेषितांचे कृत्य हे पुस्तक वाचा, ज्याच्यानं माझ्या जीवनामध्ये अतिशय मोठा प्रभाव टाकला. माझे संदेश त्याद्वारे बदलून गेले. माझी सेवा प्रेषितांच्या कृत्याच्या पुस्तकामधून वाचल्यानंतर बदलून गेलेली आहे. अधिक खोलवरती जाऊन
मी त्या वचनाचा अभ्यास करू लागलो. प्रेषितांचे कृत्य, Acts, read. I recommend to read Acts. Those who are thinking to go into the ministry, those who have desired to serve the Lord, I recommend you to read. I mean, you need to read the whole Bible for sure. But I really recommend you to read Acts, book of Acts. That will give you insight of the ministry. सेवेविषयी फार खोलवरच्या गोष्टी त्या प्रेषितांच्या कृत्यामधून तुम्हाला आणि मला पाहायला मिळणार आहे. विश्वासाने जीवन जगणे, पवित्र आत्म्याने भरून जीवन जगणे, जे कार्य हाती दिलेलं आहे ते कार्य पूर्ण करण्याकरिता त्यामधून इन्स्पिरेशन मिळालेलं आहे. माझे संदेश बदलून गेले. माझी सेवा प्रेषितांची कृत्य पुस्तक वाचल्यानंतर त्यामधून बदलून गेली. प्रभावी रीतीचा संदेश, प्रभावी रीतीची सेवा कशा रीतीने करायची हे प्रेषितांच्या जीवनाकडून शिकायला मिळालं. अधिक पवित्र आत्म्याचा वर्षाव स्वतःवरती करून कसा घ्यावा, वाढावं कसं पवित्र आत्म्यामध्ये, शिक्षणामध्ये, संगतीमध्ये, या सगळ्या गोष्टी प्रेषितांच्या कृत्यामधून शिकायला मिळाल्या आणि सेवा बदलून गेली. प्रभावी सेवा, विश्वासानं पाऊल कसं उचला, अशा गोष्टी किंवा अशा मीटिंग्स मी माझ्या जीवनामध्ये केल्या की ज्या वेळेला लोक म्हणत होते की ह्या सक्सेस होणार नाही, हे यशस्वी होणार नाही, हे काम होणार नाही. कधी कधी बिशप साहेबांना देखील वाटायचं आणि ते प्रत्येक बापाला वाटतं की मुलगा काय करत आहे ते कदाचित पूर्ण होणार नाही. बाकीच्यांचं माहिती नाही, पण बिशप साहेब कधी कधी म्हणायचे की हे बरोबर होत नाही. त्यांना देखील वाटायचं की मोठी स्टेप आहे, हे होणार नाही. परंतु ज्या वेळेला त्या सभा आशीर्वादित झाल्या, तो इव्हेंट आशीर्वादित झाला, त्यावेळेला पहिली शबासकी देणारे देखील तेच होते. पहिल्यांदा शबासकी देणारे किंवा पहिल्यांदा सांगणारे वेल डन हे म्हणणारे तेच होते. आणि जे कार्य हाती घेतलं ते सिद्धीस गेलेलं आहे. हालेलुया. जे कार्य हाती घेतलं ते पूर्णत्वास गेलेलं आहे पवित्र आत्म्याच्या द्वारे आणि प्रार्थनेच्या द्वारे हे शक्य झाले. या दोन गोष्टी, एक गोष्ट बिशप साहेबांकडून शिकलो आणि ती म्हणजे ट्रस्ट अँड ओबे, विश्वासाने आज्ञा पालन, जे त्यांनी बऱ्याच विद्यार्थ्यांना इथं बायबल कॉलेजमध्ये देखील शिकवलेलं आहे, त्यांच्या संदेशांमधून देखील मंडळीला शिकवलेलं आहे आणि विशेषतः कुटुंबाला देखील त्यांनी शिकवलेलं आहे की विश्वास आणि आज्ञा पालन याची जोड जर आम्ही घातली तर आमचं जीवन ख्रिस्ताच्या सेवेमधलं जीवन यशस्वी झाल्याशिवाय राहणार. आम्हाला त्यांनी वडिलांनी कधीच जगातल्या सक्सेस बद्दल शिकवलं नाही किंवा त्याच्याबद्दल कधीच आम्हाला त्यांनी कधी रागवले नाही किंवा प्रेशराईज केलं नाही. तुम्हाला जगामध्ये सक्सेस का मिळत नाही याविषयी त्यांनी कधीच प्रेशराईज केलं नाही. जगातलं ज्ञान तुम्ही का मिळवत नाही याच्यासाठी कधीच त्यांनी आम्हाला मारलं नाही. वचनाच्या द्वारे हे शिक्षण दिले की ख्रिस्तावरती विश्वास ठेवा आणि देवाच्या वचनाचं आज्ञा पालन करा. हालेलुया. विश्वास आणि आज्ञा पालनाची जोड जर आमच्या जीवनामध्ये आम्ही घातली तर आमचं जीवन आशीर्वादित झाल्याशिवाय राहणार नाही. ते मी माझ्या जीवनामध्ये शिकत गेलो, त्यांच्याकडून मी ते शिकलो. विश्वास, येशू ख्रिस्त जे म्हणत आहे त्या गोष्टीवरती विश्वास ठेवा आणि आज्ञा पालन करणे, त्याद्वारे सेवा आशीर्वादित झाली, कार्य आशीर्वादित झालं, देवाचं गौरव त्याद्वारे झालेलं आहे. ज्या लोकांपर्यंत ख्रिस्त पोहोचलेला नाही त्या लोकांपर्यंत ख्रिस्त पोहोचवण्याचा प्रयत्न त्याद्वारे झालेला आहे. कुठून हे उत्तेजन मिळालं? वचनाच्या द्वारे. कुठून ही स्फूर्ती मिळाली? पवित्र आत्म्याच्या द्वारे. कुठून हे कार्य पूर्ण झालं? प्रार्थनेच्या द्वारे. प्रेरकात सामर्थ्याची गरज आपल्या सर्वांना आहे. प्रेषितांच्या कृत्यामध्ये जे सामर्थ्य सांगितलेलं आहे प्रेषित 1:8 मध्ये की तो पवित्र आत्मा तुम्हावरती येईल आणि तुम्हास सामर्थ्य प्राप्त होईल आणि त्यानंतर तुम्ही माझे साक्षीदार बनणार आहात. काय म्हणतं? पवित्र आत्मा तुम्हावर येईल, प्रेषित 1:8, तेव्हा तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल
आणि यरूशलेमात, सर्व यहुद्यात, शमरोनात व पृथ्वीच्या शेवटापर्यंत तुम्ही माझे साक्षी व्हाल. त्या जिवंत देवाचे साक्षीदार बनण्याकरिता, जिवंत देवाची साक्ष आमच्या जीवनाच्या द्वारे देण्याकरिता आम्हाला त्या पवित्र आत्म्याची गरज आहे. मागूया मग आज तो पवित्र आत्मा, पवित्र आत्म्याचं सामर्थ्य, कारण त्याच्याशिवाय आम्ही कार्य करू शकत नाही. पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याशिवाय आमचे जीवन प्रभावी लोकांसाठी ठेवू शकत नाही. आणि मला ही खात्री आहे की देवाने त्याच्या पवित्र आत्म्यानं भरल्यामुळं, त्याच्या सामर्थ्याच्या आत्म्यानं भरल्यामुळं सेवा ही आशीर्वादित झाली, सेवा ही प्रभावी झाली. माझ्या स्वतःच्या ज्ञानामुळे नाही. बऱ्याच लोकांना ही गोष्ट माहिती नाही, परंतु मी आज रिव्हील करू इच्छितो. माझं काही शिक्षण जास्त झालेलं नाही, 12वी पर्यंत मी शिक्षण घेतलं, पण जो विचार आमच्या मनामध्ये टाकलेला होता किंवा ज्या विचाराने आम्ही ग्रासित होतो ते म्हणजे देवाच्या वचनाचं ज्ञान. जगाच्या गोष्टीपेक्षा देवाच्या वचनाचं ज्ञान महत्वाचं आहे. आणि मी आज तुम्हाला देवाच्या द्वारे त्या गौरवाने सांगू इच्छितो किंवा त्या गर्वाने सांगू इच्छितो की जगाच्या ज्ञानापेक्षा देवाचं ज्ञान घेतल्यामुळे देवाने फार उंच केलेलं आहे. जे वचन मी लहान असताना प्रभूने मला दिलं, योहान कृष्णवर्तमान 12वा अध्याय आणि 26वा वचन, ज्यावेळेला मी माझं अंतःकरण ख्रिस्ताला दिलं आणि देवाने ते वचन मला दिले की जो माझी सेवा करील पित्या त्याचा गौरव करील. आणि पित्यानं गौरव केलेला आहे, पित्यानं गौरव केलेला आहे. महान दरवाजे, सेवेचे दरवाजे, त्याच्या कार्याचे दरवाजे, साक्ष देण्याचे दरवाजे देवाने उघडले. महान रीतीने देवानं दार उघडलेले आहे. सेवा करण्याचे दरवाजे, त्याचे साक्षीदार बनण्याचे. मौज मजा, लोकांना फक्त मौज मजा दिसते. ज्यावेळेला मी बाहेरच्या देशामध्ये जातो, मला चांगलं वाटतं, मी फोटो काढतो, मी फोटो टाकतो, लोकांना फक्त ते बाहेर गोष्टी दिसतात. परंतु त्या ठिकाणी कशासाठी आहे? मौज मजा करण्यासाठी नाही. त्या ठिकाणी देवाची सेवा करण्याकरिता, देवाने जे कार्य केलेलं आहे ते कार्य पुढे नेण्याकरिता किंवा त्या कार्याची साक्ष जगभरामध्ये देण्याकरिता. प्रेषित 1:8 मध्ये सांगितल्याप्रमाणे यहुद्यात, शमरोनात आणि इस्राएल पृथ्वीच्या शेवटापर्यंत देवाच्या शुभवर्तमानाची घोषणा करण्याकरिता देवानं रस्ते मोकळे केले, मार्ग मोकळे केले. आम्हाला सुरुवातीलाच जगाच्या शेवटापर्यंत जायचं आहे, पण यहुद्याचं, शमरोनाचं काय? आमचं घर, आमचं कुटुंब, आमचे लोक, याचं काय? जर आम्ही त्यामध्ये सेवा करण्यासाठी तयार नाही आणि आम्हाला संपूर्ण जगभरामध्ये जायचं तर कदाचित ते शक्य होणार. प्रेरणा आम्हाला देवाचं वचन जे सांगतं त्याप्रमाणे देव आमच्या जीवनामध्ये मार्ग मोकळे करणार. पण ते मोकळे करत असताना आमचा उद्देश हा असणं गरजेचं आहे की माझ्या जीवनाच्या द्वारे देवाचं गौरव. हा मान आहे, सन्मान आहे. मराठी शाळेमध्ये शिक्षण घेतलं, पण आज संपूर्ण जगभरामध्ये जाऊन इंग्रजीमध्ये प्रचार करण्याकरिता देवाला सहाय्य केलं आणि देव सहाय्य करत आहे. इंग्रजीमध्ये शिक्षण घेण्याकरिता देवाला मदत. मोठमोठ्या लोकांसमोर प्रभूचं वचन धैर्याने सांगण्याकरिता प्रभूने मदत केली. मला अजूनही आठवतं, मी ज्यावेळेला अमेरिकेमध्ये बायबल कॉलेजवरती संदेश देण्यासाठी गेलो आणि ग्रॅज्युएशन त्यांचं दुसऱ्या दिवशी आणि आदल्या दिवशी त्यांनी मला सांगितले की ब्रदर दुग्धे ही प्रीच. ब्रदर एकर्स जे आपल्या इथं झूम कॉलवरती कधी कधी बोलतात, त्यांनी संदेश सुरू होण्याच्या अगोदर किंवा सभा सुरुवात होण्याच्या अगोदर ते मला भेटले आणि त्यांनी मला सांगितले की ब्रदर दुग्धे, ब्रदर बेंजामिन, इट इज ग्लॅड टू मीट यू. I never heard you speak in English, and this is my first time that I'm going to hear you in English. I just become so nervous when he said those things, because मी त्यावेळेला जास्त इंग्रजीमध्ये बोलत नव्हतो. आणि ज्यावेळेला त्यांनी सांगितले की बंधू दुग्धे, बेंजामिन दुग्धे, मी तुम्हाला कधीच इंग्रजीमध्ये बोललेलं ऐकलेलं नाही. मी भारतामध्ये आलो, कितीतरी वेळा भेटलो, तुम्ही माझं भाषांतर केलेलं आहे, तुम्ही मराठीमध्ये बोललेले आहात, पण मी तुम्हाला कधीच इंग्रजीमध्ये बोललेलं ऐकलेलं नाही. आणि आय एम सो लुकिंग फॉरवर्ड टू हिअर. मी तुमचं ऐकण्यासाठी फार उत्सुक आहे.
500-600 लोक समोर बसलेले आहेत. मला माहित नाही काय करावं. इंग्रजीमध्ये बोलण्यासाठी त्या ठिकाणी मी उभा आहे. मी सुरुवात केली आणि पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनाखाली देवाने मला सहाय्य केलं. मी त्या ठिकाणी इंग्रजीमध्ये बोलू लागलो आणि मी प्रत्येक वेळेला काही लोकांना सांगत असतो की कृपा करून माझा फोटो घ्या, कारण मी एकटाच अमेरिकेला कधी कधी जातो, आपले लोकसंख्ये नसतात आणि त्यावेळेला मी सांगतो कधी कधी कुणाला तरी फोन मध्ये देतो आणि सांगतो की तुम्ही कृपा करून माझे फोटो घ्या. मी तसंच ब्रदर बेन बेकर म्हणून आपल्या इकडे येतात, ते माझे चांगले मित्र आहेत आणि आज ते अमेरिकेमध्ये राजकारणामध्ये फार मोठ्या पदावरती आहे. त्यांना मी सांगितलं की माझे फोटो तुम्ही घ्या, कृपा करून मी संदेश देतो. आणि ज्यावेळेला मी संदेश सुरू केला त्यावेळेला पिन ड्रॉप सायलेंट त्या ठिकाणी चर्चमध्ये होतो. 500-600 लोक त्या ठिकाणी समोर आहेत, शांत बसलेले आहेत. 40 मिनिटाचा संदेश मी त्या ठिकाणी दिला आणि मला देखील आठवतं की पवित्र आत्म्यानं भरून मी तो संदेश दिलेला होता. पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने मी तो संदेश दिला. देवानं मदत केली. भाषेवरती तेवढं प्रभुत्व नसताना प्रभूनं सहाय्य केलं आणि लोकांना, कितीतरी लोकांना आशीर्वाद मिळाला. सभा संपली. ब्रदर एकर्स माझ्याकडे आले आणि म्हटले, ब्रदर बेंजामिन, यू डिड वंडरफुल टुडे. आय वॉज पर्सनली ब्लेस्ड. मी वैयक्तिकरित्या आशीर्वादित झालो. कितीतरी लोक त्या ठिकाणी अल्टर कॉलसाठी पुढे आले आणि प्रार्थना करून, रडून त्यांनी प्रार्थना करून आपलं जीवन प्रभूला दिलं. आत्म्याच्या द्वारे उत्तेजन त्या ठिकाणी मिळालं. सभा समाप्त झाल्यावर मी माझा फोन घेण्यासाठी ब्रदर बेन बेकर यांच्याकडे गेलो. त्यांना म्हटलं की हाऊ मेनी फोटो डिड यू टूक ब्रदर. ब्रदर बेकर म्हणाले, मी एक सुद्धा फोटो घेतला नाही, मला माफ कर. आय एम सो सॉरी दॅट आय कुड नॉट टेक वन पिक्चर. I was so into your message that I forgot that I have your phone to take the picture and I have completely forgotten to take the picture. मी पूर्णपणे विसरून गेलो तुझे फोटो घेण्यासाठी, कारण मी संदेशामध्ये एवढा घडून गेलो की मला फोटो घ्यायची सुद्धा सुधारलेलं नाही. तुझा फोन माझ्याजवळ आहे हे देखील मला कळालं नाही. सांगण्याचं तात्पर्य हे की प्रभू त्याचं कार्य करून घेतो. आमच्या ज्ञानाचा उपयोग तो जिवंत देव त्याच्या गौरवासाठी करून घेतो आणि ते ज्ञान देणारा तोच देव आहे. तो ज्ञान देणारा देव आहे. त्याचं वचन सांगतं की ज्ञानाचा उगम परमेश्वर हा ज्ञानाचा त्याचं भय, परमेश्वराचं भय ज्ञानाचा उगम आहे. आणि ज्यावेळेला आम्ही त्याचं भय बाळगतो त्यावेळेला तो ज्ञान देतो आणि आमच्या जीवनामध्ये वाढतो करून घेतो. प्रियानो, माझ्या जीवनामध्ये देवाच्या दयेने चांगले आई वडील मिळाले, पवित्र आत्म्याच्या द्वारे, प्रार्थनेच्या द्वारे आणि देवाच्या वचनाच्या शिक्षणाद्वारे आशीर्वाद मिळालेला आहे. तुमच्या जीवनामध्ये जर तुमची सेवा प्रभावी ठरावीशी वाटत असेल तर प्रार्थना, पवित्र आत्मा आणि देवाचं वचन याच्यावरती अवलंबून राहा. देव तुम्हाला आणि मला आशीर्वादित केल्याशिवाय राहणार नाही. ह्याच्याशिवाय आमच्या जीवनामध्ये आशीर्वाद मिळू शकत नाही. ह्याच्याशिवाय आमची प्रगती होऊ शकत नाही. जगातल्या प्रगतीबद्दल बोलत नाही. तर सेवा करण्याची इच्छा आहे, प्रार्थना, पवित्र आत्मा आणि देवाचं वचन यावरती अवलंबून राहा. देव बाबा आपल्याला आशीर्वाद दे. प्रार्थना करूया. आमच्या जीवनात देव बाबा आम्ही उपकार मानतो जे कार्य तू माझ्या जीवनामध्ये केलेलं आहेस. प्रार्थना करतो सेवा करू इच्छिणाऱ्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये ते कार्य त्यांच्या जीवनामध्ये तुझी इच्छा पूर्ण करून दे. आशीर्वाद त्यांना तू दे आणि प्रभू तुझं महान कार्य प्रत्येकाच्या जीवनामध्ये व्हावं याकरिता आम्ही मागतो. आम्ही उपकार मागतो तुझ्या पवित्र आत्म्याबद्दल, तुझ्या पवित्र वचनाबद्दल, तुझ्या सानिध्याबद्दल. आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो. आम्ही प्रार्थना करू शकतो याबद्दल आम्ही उपकार मागतो. आभार मानतो या संधीबद्दल की आम्ही तुझ्या वचनाची घोषणा करू शकलो, साक्ष सांगू शकलो आणि देवा तू जे कार्य केले आहेस त्याबद्दल तुझं गौरव करू शकलो. मान, महिमा, गौरव तुलाच प्राप्त हो. या प्रत्येक गोष्टीच्या द्वारे प्रभू तूच गौरवले जावं याकरिता मागतो. येणारे जे दास आहेत, लोक आहेत, त्या प्रत्येक त्यांच्या जीवनाच्या द्वारे तुझं गौरव करून घे याकरिता विनंती करतो. येशूच्या नावाने प्रार्थना केली म्हणतो. आमेन. गॉड ब्लेस यू. देव तुम्हाला आशीर्वाद देव. वचनामध्ये वाढत राहा, प्रार्थनेमध्ये वाढत राहा. देव सहाय्य करा.